आता एक चिंताजनक बातमी. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झालं आणि उपचारासाठी जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अरुण जेटली उपस्थित राहणार नाहीत किंवा तशी शक्यता सूत्रांनी वर्तवली. गेल्याच वर्षी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. आता जेटली यांच्या मांडीमध्ये कॅन्सरची गाठ आढळली असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा त्याचा संसर्ग होऊ शकतो. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी यंदाचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी होणाऱ्या मोदी सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्पाला अरुण जेटली हजर राहण्याची शक्यता काहीशी कमीच आहे. 1 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान अर्थसंकल्प मांडला जाईल. भाजपचे कोणकोणते नेते सध्या विविध आजारांच्या विळख्यात अडकलेत पाहूयात. अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झालंय. मनोहर पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या कॅन्सरनं आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरीही ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. सुषमा स्वराज यांच्यावर काही काळापूर्वी मूत्राशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या सध्या सक्रिय आहेत. आणि आता बातमी उद्या येणाऱ्या एका महत्त्वाच्या निकालाची. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा डान्स बारची छमछम पुन्हा सुरू होणार का याचं उत्तर उद्याला मिळणार आहे. कारण डान्स बारच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारनं बारबाला आणि बारच्या संदर्भात नियमावली तयार केली होती आणि त्या नियमावलीमध्ये डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी या शिथिल करण्यासाठी बार मालक आणि बारबालांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती. 2 महिन्यांपूर्वी यावर अंतिम सुनावणी झाली. यानंतर आता उद्या 3 सदस्यीय खंडपीठ यावर अंतिम निर्णय देईल. तेव्हा राज्यातले डान्स बार पुन्हा सुरू होणार की नाही हे उद्याला कळेल. डान्स बार बंदीचा जो घटनाक्रम आहे त्यावर एक नजर टाकूयात. 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारनं घातलेली ही बंदी फेटाळली. 2013 मध्ये दरम्यानच्या काळात न्यायालयीन लढा सुरू होता. यानंतर बारमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला होता. 2014 मध्ये डान्स बार बंदीच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली. जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आलं यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदीच्या दुरुस्तीला पुन्हा स्थगिती देण्यात आली 2015 मध्ये. याच दरम्यान डान्स बार बंदीच्या नियमनाचे अधिकार हे सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या कडनं हे स्पष्ट करण्यात आलं. सरकारच याचं नियमन करेल असं म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आणि आता उद्याला डान्स बार बंदीवरचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. आणि आता बातमी राज्य सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा शिवस्मारक प्रकल्पाची. शिवस्मारकाची उंची मेटे यांनी गुपचूप उरकलेलं भूमिपूजन यामुळे वादात सापडलेला शिवस्मारकाचा प्रकल्प पुन्हा एकदा वादात अडकलाय. कारण कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पाला खीळ बसल्यामुळे अनेक प्रश्नांना आता नव्यानं वाचा फुटते. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खीळ. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम थांबवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचं पाऊल. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आणि इतिहास आणि सरकारच्या प्रतिष्ठेचा मानबिंदू म्हणजे अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक. पण भव्य दिव्य शिवस्मारक पर्यावरणाच्या परवानग्यांच्या कचाट्यात अडकलं. योग्य पद्धतीनं परवानग्या मिळाल्या नसल्याचा दावा कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं याचिकेद्वारे केला आणि सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे तोंडी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यानंतर PWDनं शिवस्मारकाच्या कंत्राटदाराला काम थांबवण्याच्या सूचना केल्या. थेट पंतप्रधान मोदींनी 2017 मध्ये अरबी समुद्रात जाऊन स्मारक स्थळाचं जलपूजन केलं आणि भाजप सरकारसाठी शिवस्मारक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला. त्यामुळे कामाला बसलेली खीळ म्हणजे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. कोर्टाने त्या ठिकाणी काम थांबवलं याच्यात सरकारचं अपयश. सरकारला खरंच शिवस्मारक करायचंय का? कारण आज संशय आमच्या मनात का निर्माण होतो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याची उंची सुद्धा या सरकारने कमी केली. त्यामुळे सरकारच
या ठिकाणी शिवस्मारक उभा करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. काम थांबल्यामुळे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंची धावपळ सुरू झाली आहे. मेटेंनी तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आगामी 8 ते 10 दिवसात जे सुप्रीम कोर्टाचे जे आक्षेप आहेत ते दूर करण्याचे सर्व कागदपत्र डॉक्युमेंट एकत्र करून त्याचं अफिडेव्हिट हे तयार करून दिल्लीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सिनियर काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही अर्ज दाखल करू आणि लवकरात लवकर ह्याच्यावर सुनावणी घेऊन ही स्थगिती उठवावी अशी आम्ही विनंती करणार आहोत. एखादा निर्णय हायकोर्टाने दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देत नाही, पण ते असं म्हणतं की आम्ही जर बघून घेतो. पण त्यावेळेला समोरचा माणूस म्हणतो पण त्यांचं काम सुरू आहे, मग ते म्हणतात की ठीक आहे तुर्त काम करू नका, ह्याचा अर्थ काही स्टे नाही आहे. सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, ज्यामुळेच तर हायकोर्टाने फेकून दिली याची का. या शिवस्मारकाची वैशिष्ट्य काय? गिरगाव चौपाटी जवळच्या 16.86 हेक्टर खडकावर शिवस्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाची उंची 190 मीटरवरून वाढवून 210 मीटर करण्यात आली. स्मारकातील प्रवेशद्वारावर तुळजाभवानीचं भव्य मंदिर असणार आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत सगळ्या घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावेही इथं असतील. शिवकाल जिवंत करणारे कला संग्रहालय आणि ग्रंथालयाचा देखील या स्मारकात समावेश आहे. तसंच अँफी थिएटर, साऊंड अँड लाईट शो, 3D आयमॅक्स थिएटर हे सगळं इथं असणार आहे. शिवस्मारकाच्या उंचीनं आतापर्यंत अनेकदा राजकीय वादाचीही उंची गाठली आहे. मात्र आता थेट काम बंद पडल्यानं राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. देशाचं राजकारण आजही जात, भाषा, इतिहास, महापुरुषांचे पुतळे अशा अस्मितांभोवती फिरतंय. मात्र मतांचा पाऊस पाडण्यासाठी पोकळ घोषणांचा वर्षाव जोपर्यंत होत राहील तोपर्यंत मतदारांच्या भावनांशी असाच अव्याहत खेळ सुरू राहील. सागर कुलकर्णी आणि प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेल्या 9 दिवसांपासून संपाच्या खड्ड्यात अडकलेलं बेस्टचं चाक अखेर बाहेर आलंय. दुपारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तोडगा निघाल्यानं संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी वडाळा डेपोमध्ये जाहीर सभा घेत संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. दरम्यान 7,000च्या घरात वेतनवाढ मिळणार असल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी एक जल्लोष केला. घाटकोपर आणि विक्रोळी बेस्ट डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी फटाके फोडले. संप मागे घेतल्यानंतर बेस्टची बस मुंबईच्या रस्त्यावर आता धावायला सुरुवात झाली. घाटकोपर डेपोमधून 4 वाजता 354 क्रमांकाची पहिली बस विक्रोळीच्या दिशेनं धावली. या बसचं स्वागत साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपानंतर शशांक राव यांच्या रूपात कामगारांना एक नवं नेतृत्व मिळाल्याची जोरदार चर्चा. संप मिटल्याचं जाहीर करण्यासाठी शशांक राव यांनी वडाळा बेस्ट डेपोत सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी नाव न घेता शिवसेनेला सुद्धा इशारा दिला. हा आपला सर्वांचा विजय आणि म्हणून जास्त लांबवणार नाहीये. आपण लढा सुरू केला, आपण लढा लढत आलो, एक एक टप्पे घेत गेलो. आता सर्व काय आपण घेणार आहोत आणि म्हणून या यशस्वी लढ्यानंतर तसं संप करायचं नाही तुम्हाला विचारलं होतं, तसं आता हा विजय झाल्यानंतर आता संप घ्यायचा. धन्यवाद. आपल्याला मी सांगितलं तसं पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला. सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही. त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही अवाजवी मागत आहोत आणि आज त्यांच्यातले कोणतरी सांगतात बघा एवढं घेतल्याशिवाय नाही. हा मला आश्चर्य झालं. काल बोर्ड लिहिला होता, लिहून घ्या. आधी या लढ्यामध्ये बोर्ड लिहिले नाही, आम्हाला पुसायला निघाले होते. सांगत होते विलिनीकरण करणार नाही. आता यांना करावं. उद्धवजी म्हणाले पैसे नाहीत, पैसे कुठनं आणायचे.
की नाही बोलले? म्हणजे आणि हेही बोलले की किती पीएचडीला मदत करायची. आता ही पीएचडी ठरवेल आपल्याला किती मदत करायची. तिकडे संपानं नेमकं काय मिळवलं याच्यावर जर का एक नजर टाकली तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. काय मिळवलं संपानं? तर बेस्ट प्रशासनानं दिलेल्या पहिल्या 10 टप्प्यांच्या प्रस्तावावर कामगार समाधानी आहेत. जानेवारी 2019 पासून ही वेतनवाढ लागू होणार आहे. याबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांची एकूण पगारवाढ ही 7,000 रुपयांच्या घरात असेल. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेस्ट प्रशासन कोणतीही कारवाई करणार नाही. याशिवाय पुढील चर्चेसाठी माजी न्यायमूर्ती एफ.आय. रिबेलो यांची मध्यस्थ म्हणून नेमणूकही करण्यात आली. आणि आता एक चमकणारी बातमी, कारण ज्याच्या झळाळीच्या मागे सगळं जग धावतं त्या सोन्याची. काल परवापर्यंत सोन्याचे दर 31,000 रुपयांच्या घरात होते, मात्र आज सोन्यानं 33,000पर्यंत उसळी घेतली. एवढंच नव्हे तर भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचा भाव वाढणार, चकाकणार. सोन्याची 33,000पर्यंत उसळी. भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढणार. सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? सोनं खरेदी करण्यासाठी सराफाची पेढी गाठणाऱ्यांना धक्काच बसला. कारण काल परवापर्यंत 31,000च्या घरात असलेले सोन्याचे दर 33,000च्या घरात पोहोचले. त्यामुळे सोनं खरेदी पुढे ढकलावी की नाही या संभ्रमात ग्राहक आहेत. मात्र सोनं खरेदी लांबणीवर टाकणं कदाचित आणखी महागात पडू शकतं. कारण भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची सराफा बाजारात चर्चा आहे. भाव जरी विक्रमी असेल, 33,000चा असेल, तरी मी आज सोनं खरेदी केलेलं आहे. भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याचे चान्सेस आहे. आज इथे येऊन पडले की आजचा भाव 33,000 आहे तोळ्याच्या मागे. तर ऐकून आश्चर्यच वाटले एका प्रकारचे. पण तरी देखील आम्ही आज खरेदी करणारच आहोत. कारण इथे आल्यानंतर कळले की यदा कदाचित हा भाव उद्या उठून परत 34,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातही चढ उतार, डॉलरच्या तुलनेत असलेलं रुपयाचं मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत यासारख्या अनेक घटकांवर सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. सध्या शेअर बाजाराची दोलायमान स्थिती आणि 70पर्यंत घरंगळत गेलेल्या रुपयामुळे सोन्याचे अच्छे दिन आल्याचं व्यापारी सांगतायत. जेव्हा पण डॉलर वाढतो तेव्हा लोक सोन्याकडे वळतात. कारण की सोनं हे सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक सोनं निवडतात. त्याच्यामुळे आता गोल्डची डिमांड सध्या वाढत आली आहे. त्याच्यामुळे सोन्याचे रेट्स पण वाढत आहे. आज 33,000 हा सगळ्यात विक्रमी भाव आहे. नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढल्यानं महिला वर्ग नक्कीच नाराज असणार. त्यात लग्नसराई देखील तोंडावर आहे. सोन्याचा 33,000चा दर कायम राहिला तर दागिने बनवण्यासाठी खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीच्या तयारीत असाल तर गुंतवणूक तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्या. राजेश भागवतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सुरक्षा कमी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. नाशिकमधल्या परिवर्तन यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. आमदार असल्याचं कारण देत भुजबळ यांची Y+ सुरक्षा कमी करण्यात आली. भुजबळांच्या सुरक्षेसाठी केवळ आता एकच अंगरक्षक कायम ठेवण्यात आला आहे. भुजबळ राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा होती. मात्र मधल्या काळात आर्थिक गैरव्यवहारात ते जेलमध्ये गेले होते. जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या अर्जानंतर त्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली. यामुळे त्यांच्या निवासस्थानी 4 बंदूकधारी पोलीस आणि सोबत 4 बंदूकधारी पोलीस दिमतीला होते. मात्र 14 जानेवारीला भुजबळांची सुरक्षा कमी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला चांगलंच लक्ष केलंय. की सनातनपासून यांना धोका आहे. सरकारने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आजपर्यंत दिली गेलेली होती ती सुरक्षा सुद्धा या ठिकाणी सरकारकडून कमी करण्यात आली. म्हणजे नेमका सरकारचाच कट आहे का यांना सगळ्यांना संपवायचा आहे असा प्रश्न आता आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी येतो. आणि आता बातमी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यात आलेल्या एका घटस्फोटाच्या निकालाची.
नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून महिलेचा जबाब नोंदवला. ती महिला अमेरिकेमध्ये असल्यामुळे न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवणं तिला शक्य नव्हतं. यामुळेच न्यायालयानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांचा काडीमोडही. घटस्फोटासाठी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंग. अमेरिकेतून महिलेनं नोंदवला जबाब. नागपूर फॅमिली कोर्टात हायटेक सुनावणी. कोर्टाच्या कामकाजात आता हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून नागपूरच्या फॅमिली कोर्टात नुकताच त्याचा प्रत्यय आलाय. अमेरिकेत असलेल्या महिलेनं व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगवरून नागपूरच्या फॅमिली कोर्टासमोर जबाब नोंदवला आणि कोर्टानं त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. नागपूरच्या फॅमिली कोर्टात ही हायटेक सुनावणी झाली आहे. या घटस्फोटातील जोडप्याचा 6 वर्षांपूर्वी नागपुरात विवाह झाला होता. त्यानंतर हे जोडपं अमेरिकेत स्थायिक झालं. मात्र लग्नानंतर उण्यापुऱ्या 4 वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पतीनं नागपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर नागपूरच्या फॅमिली कोर्टात पत्नीला कोर्टात हजर राहून जबाब नोंदवणं आवश्यक होतं. मात्र पत्नी अमेरिकेत असल्यामुळे ते शक्य नव्हतं. जे काही अर्ज बाकीचे आवश्यक असतात कायद्याच्या दृष्टीने ते अर्ज सगळे आम्ही मेल केले. तिने तिकडे प्रिंटआउट काढून ते नोटराईज करून पाठवले. ते आपण इकडे दाखल केले. त्यानंतर काउन्सिलर समोर कोणीच नवरा किंवा बायको कोणीच येऊ शकले नाही, कारण दोघंही परत अमेरिकेतच राहत होते. सगळ्या दोन्ही पार्टीला आणि वकिलांना काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात आलं आणि काउन्सिलर ज्या आहेत त्यांनी व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल केला. या घटस्फोट प्रकरणातील प्रतिवादी महिला प्रवासी व्हिसावर अमेरिकेत राहत असून तिला पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात अडचण येणार होती. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगचा मार्ग स्वीकारला. ते ॲफिडेविट आम्ही कोर्टात फाईल केलं, पण कोर्टाला ते व्हेरीफाय करण्याकरता तिला व्हिडिओ कॉल करावा लागला आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कोर्टाने ते सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या. परमनंट ॲलिमनी, आर्टिकल्स आणि तिची इच्छा जी आहे तलाक देण्याची ते व्हेरीफाय केलं आणि कोर्टात रिपोर्ट पाठवला माननीय काउन्सिलर मॅडमनी आणि माननीय न्यायालयाने, कौटुंबिक न्यायालय नागपूरांनी ते मंजूर करून तलाक दोघांनाही दिला. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला नागपूर कौटुंबिक न्यायालयानं अनुमती दिल्यामुळं हा खटला लवकर निकाली निघालाय. त्यामुळे कोर्ट आणि वादी प्रतिवादींचा वेळ वाचलाय. नागपूरच्या फॅमिली कोर्टानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी साधी यंत्रणा वापरून हे प्रकरण तात्काळ निकाली काढलं आहे. फॅमिली कोर्टाच्या या आदेशामुळे कायद्याच्या क्षेत्रात नवा प्रघात पडला आहे. व्हिडिओनी प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मानाच्या 7ही नंदीध्वजांची मिरवणूक काढत होम प्रदीपन विधी पार पडला. जय सिद्धरामा, जय सिद्धरामा हा जयघोष करत होम मैदानावर होम प्रदीपनाचा सोहळा संपन्न झाला. बाजरीच्या 5 पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हांचा वापर करून कुंभार कन्येचं रूप देण्यात येतं आणि हा विधी पूर्ण होतो. यानंतर भाविक फळांचा वर्षाव करतात, फुलांचा वर्षाव करतात. कुंभारवाड्यातून कुंभार कन्येचे वंशज काळा माठ आणतात आणि त्यानंतर मानकरी हिरेहब्बू पूजा करून हा होम प्रदीपन विधी पूर्ण होतो. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच अनेक आजूबाजूच्या राज्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात. थोड्याच वेळात मुंबईसह महाराष्ट्र, देशातल्या आणि काही जगभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा माझा सहकारी विलास बढेसोबत.